ऑगस्टचे वेतन रोखणार, शिक्षण संचालनालयाचा तो बडगा कुणावर? 2 दिवसाचा अल्टिमेट, समायोजनाच्या रेंगाळलेल्या प्रक्रियेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ. राज्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रक्रियेत सतत होणारा उशीर आता थेट अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या खिशावर बेतणार आहे. वारंवार सूचना, अनेक स्मरणपत्रे आणि दिलेली मुदत संपूनही कारवाई न करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी शिक्षण संचालनालयाने एक अत्यंत धाडसी आणि टोकाचे पाऊल उचलले आहे. येत्या 2 दिवसात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर ऑगस्ट महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे रोखले जाणार आहे. नेमकी काय आहे ही कारवाई आणि कुणावर? शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे बंधनकारक करण्यात आले होते. 20 ऑगस्ट 2025च्या आधारवेध विद्यार्थी संख्येनुसार संच मान्यता पूर्ण करून समायोजनाची प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र 14 फेब्रुवारी 2026चे वेळापत्रक आणि 11 एप्रिल 2026चे समुपदेशनाद्वारे समायोजनाचे निर्देश देऊनही विभागीय आणि जिल्हा स्तरावर ही प्रक्रिया प्रत्यक्ष कागदावरच अडकून पडली. रिक्त पदे, विषयनिहाय व प्रवर्गनिहाय माहिती सादर करण्यात सातत्याने चालढकल सुरू होती. 2 दिवसात कारवाई न झाल्यास थेट वेतन बंद. क्षेत्रीय स्तरावरील या ढिम्म कारभारावर संताप व्यक्त करत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी अखेर अंतिम इशारा अल्टिमेट दिला आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि बृहन्मुंबईचे शिक्षण निरीक्षक यांना पाठवलेल्या या आदेशात स्पष्ट म्हणले आहे की पुढील 2 दिवसात अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण झाले नाही तर संबंधित विभागाचे माहे ऑगस्ट 2026चे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा केले जाणार नाही. या कारवाईमुळे निर्माण होणाऱ्या सर्व प्रशासकीय व आर्थिक परिणामांना थेट संबंधित शिक्षणाधिकारी व उपसंचालकच जबाबदार राहतील असा सज्जड दमही भरण्यात आला आहे. संचालनालयाच्या या अचानक आणि कडक पवित्र्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागात आणि शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.